नमस्कार, मी सवी. आज आम्ही चाललो होतो खालतेल्यावर, कारण की आम्हाला सोयाबीन औषध मारायचं होतं. त्यामुळे आम्ही चौघं पै चाललो होतो आणि पप्पा ट्रॅक्टर घेऊन येत होते. तिथे गेले गेले मम्मीने ऑर्डर दिली की बादली भरून पाणी घेऊन ये. त्यामुळे मी एका हातात फोन धरला आणि एका हाताने पाणी ओतत होते. पाणी घेऊन ट्रॅक्टर पै पोहोचले, पण तिथं कोणी औषध बघतं तर कोणी खोलफिट. मनात विचार आला तर हिला सोडूनच द्या. इथं आले आले आमच्या राखणदाराची पहिरेदारी सुरू झाली होती. पप्पांनी टेस्टिंग घेतली, पण ते काय बरोबर वाटलं नाही. त्यामुळे आपल्या लहान भावाने 2-3 नट इकडे तिकडे आवळले, ते काय आपल्याला समजलेच नाही. लहान भावाने इथनं टावळले होते, पण पप्पाने त्यांच्या हाताने डबल चेक करून घेतलं. पप्पाला सगळं बरोबर वाटलं आणि जोपर्यंत औषधाला दुधासारखा डावळा फेस येत नाही तोपर्यंत पप्पाने सगळं औषध मिक्सच करून घेतलं. मग सगळं औषध वगैरे सगळं मिक्स झालं होतं. माझ्या का जबाबदारी होती ट्रॅक्टर चालू करून नळी सोडायची. मग काय मी ट्रॅक्टर चालू करून दिली नळी सोडून. नळी कुठं सोडलीच नव्हती की वापस गोळा करावं लागली. मग ती गोळा करून घेतली. मग जसं मारायचं चालू होतं तसं हळूहळू ट्रॅक्टर पुढे घ्यायचं काम चालू होतं. कामाला कुठं सुरुवात केली नव्हती, त्यातच ट्रॅक्टरच्या चाकामध्ये नळी अटकून गेली होती. मग पळत पळत जाऊन ती नळी खोलायला लागली आणि वापस नळी सोडून द्यावा लागली. आता हे कांड करण्यामागे मीच होते, कारण की चुकून माझ्याकडून दुसरीच नळी ओढली गेली होती. त्याच्यामुळे ती नळी तुटूनच गेली. मग आपल्या लहान भावाने आधी प्रयत्न केला, पण त्याच्याकडून काय झालंच नाही. मग पप्पाने आले. मग पप्पा त्यांच्या हाताने सुरू केलं. आपण कांड केलेलं होतं, त्याच्यामुळे आपण गरीब गैवाने एका कोपऱ्यात बसलो होतो आणि थोडी थोडी त्यांची मदत पण करू लागत होतो. पप्पाने नळी तर जोडून दिली होती, पण त्या नळीला पुढे लोखंडाची कडी होती. ती चुकून जाऊन आपल्या लहान भावाच्या डोक्यातच लागती. तो तर डोकं चोळीतच उठवतो. मग तिने नळी जोडून दिली आणि वापस सुरू केलं आपलं औषध मारायचं काम कुठं वापस सुरू केलं नाही, त्यातलं पाणी संपून गेलं. जे आपण 1 नंबरला पाण्याची बादली आणली होती ती त्यात वतून दिली आणि वापस काम सुरू केलं. आपलं औषध मारून तर झालं होतं. औषधाची नळी ओढून आणि सोडून माझा घसाच कोरडा पडून गेला होता. त्याच्यामुळे जल ग्रहण केलं आणि आपल्या मातोश्रीला पण जल ग्रहण करायला दिलं. मी केलेल्या कांडामुळे पप्पाने अख्खी 500 फुटाची नळी सोडून टाकली होती. त्यामुळे नळी गोळा करायचं काम माझ्या आणि माझ्या लहान भाऊला दिलं होतं. आम्ही दोघांनी पटापट नळी गोळा करून टाकली आणि झालं मोकळं. आणि आपल्या हक्काच्या ट्रॅक्टर बसण्याची मजाच वेगळी राहते. मी कुठे पण गेले का मला लहान लहान मुलं भेटत आहेत. आणि घरी येता येता आपल्या शेजारच्या काकूंच्या घरून काही झाडांच्या काड्या आणल्या आणि दिवस मिळाला आणि सूर्य किती भारी दिसतो. घरी येता येता आपल्याला 7च वाजले होते. घरी येऊन म्हंटल आणलेल्या काड्या कट करा, पण हातच कापून गेला. जिथं जावं तिथं कांड होतच. मग काय, ते लागलेल्या हातावर बँडेज पट्टी लावून घेतली आणि आजचं आपलं कार्य इथं संपन्न होतं. बाय.